वैष्णवी मृत्यू प्रकरणी हगवणे पिता पुत्रांना आसरा दिल्याप्रकरणी 5 जणांना अटक. सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर करणार. अमरावती शहरात आजपासून 3 दिवस एमपीएससीची मुख्य परीक्षा. 276 परीक्षार्थी परीक्षा देणार. नाशिक शहरात पावसाचा जोर. पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था. लवकरात लवकर रस्त्याचं काम सुरू करण्याची नागरिकांची मागणी. पुण्यातील बिबवेवाडी येथील पाणीपुरवठा विस्कळीत. जलकेंद्रातील विद्युत यंत्रणेत बिघाड झाल्याने पाणीपुरवठा बंद. छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी विद्यार्थ्यांची दिवसातून 3दा हजेरी लावणार. विद्यार्थी शाळेत गैरहजर असेल तर थेट पालकांना अनुपस्थितीची माहिती उपलब्ध होणार. बोगस बियाणांच्या नियंत्रणासाठी बुलढाणा जिल्ह्यात 14 भरारी पथकं तैनात. बोगस बियाणांपासून फसवणूक होऊ नये म्हणून प्रशासनाची खबरदारी. पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा शेतीला फटका. 2000 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान. नाशिकमध्ये कार आणि दुचाकीचा अपघात. अपघातात 1 मुलीचा मृत्यू, 1 जण जखमी. अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद. बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात. अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू. जळगावच्या पारोळा तालुक्यातील टोल नाक्यावर 2 गटात हाणामारीत 8 जण गंभीर जखमी. या प्रकरणी पोलिसांनी केली 10 जणांना अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.